नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ओम टीचर चॅनलमध्ये. जसे की तुम्हाला माहीतच आहे, आपण IQ प्रश्नांची म्हणजेच इंटेलिजन्सच्या प्रश्नांची सिरीज पाहत आहोत. त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 प्रश्न विचारले होते, जे की तुम्हाला सॉल्व्ह करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला सांगितले होते. आशा करते की तुम्ही ते उत्तर सोडवले असेल. पण तुमचे बरोबर आहे का? आपण आता पाहूया. पहा, हा प्रश्न तुम्हाला दिलेला होता. फाइंड द नंबर ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. या ठिकाणी पहा, इथे क्वेश्चन मार्क आहे. जसे या 2 ठिकाणी उत्तर आहे मधल्या बॉक्समध्ये, तशाप्रमाणे या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचे होते. चला तर मग लवकर शोधा, वेळ सुरू झालेली आहे आता. लवकर लवकर. आणि जर उत्तर आलेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच तुमच्या नावासहित मला पाठवा. पहा, उत्तर काय आहे? 28. आता आपण पाहूया 28 हे उत्तर कसे आले. चला, हे आहे आपले गणित आणि त्याचे उत्तर पहा. 4 गुणिले 3 आणि 5 गुणिले 2 यांची करू बेरीज 22 मधल्या बॉक्समध्ये. त्यानंतर 3 गुणिले 7, 7 त्रिक 21, 9 एक 9 यांची बेरीज 30. तशाच प्रमाणे 2 आणि 8 चा गुणाकार 8 दुने 16 आणि 4 त्रिकम 12 यांची बेरीज करूया 28. म्हणजेच आपले उत्तर 28. अशा प्रकारे जर तुमचे उत्तर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढचा प्रश्न पाहूया, जो की तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितला होता. फाइंड द नंबर ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. या ठिकाणी पहा, चिन्हांची अदलाबदल कशी केली आहे. त्यांनी काय सांगितलेले आहे? ज्या ठिकाणी बेरीज असेल तिथे आपल्याला भागाकार करायचा आहे, वजाबाकी असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर बेरीज आणि गुणाकार असेल तर वजाबाकी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चिन्ह टाकून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे. जर तुमचे उत्तर आले असेल तर मला लगेच सांगा, आणि जर आलेले नसेल, तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहत असाल तर चला मग, तुमची वेळ सुरू झालेली आहे. लवकर लवकर करा, वेळ संपत आहे. विचार करा, गणित सॉल्व्ह करा आणि ही तुमची वेळ संपली. चला मग, उत्तर काय आलेले आहे पाहू बरे. 66. जर तुमचे उत्तर बरोबर असेल तर लगेच मला सांगा. आता 66 हे उत्तर कसे आले त्याचे एक्सप्लेनेशन आपण पाहूया. हे आपला प्रॉब्लेम. आता आपण काय करूया, याला सोडवूया. जसे की आपल्याला सांगितलेले आहे, गुणाकाराच्या ठिकाणी वजाबाकी, बेरजेच्या ठिकाणी भागाकार, भागाकाराच्या ठिकाणी बेरीज, बेरजेच्या ठिकाणी भागाकार आणि वजाबाकीच्या ठिकाणी गुणाकार. बोडोमासच्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे आहे. सुरुवातीला भागाकार करायचा आहे. 63 ला 63, 8 त्रिक 24. म्हणून आपण या ठिकाणी काय केलं आहे, 2 आलेले आहे आपले. 8 त्रिक 24. त्यानंतर अधिक 4 ला आपण 2 ने भागूया, बेदुने 4, गुणाकार 3. पुन्हा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 63 ला 63 वजा 3 अधिक 3 दुने 6. पुन्हा जी क्रिया सुरुवातीला येईल ती करावी लागेल आपल्याला. 63 वजा 3 60 अधिक 6, म्हणजेच आपले उत्तर आलेले आहे 66. आशा करते की तुम्हाला समजले असेल. चला, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता पुन्हा पहा, फाइंड द नंबर ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिले आहेत. वरच्या 2 संख्या आणि खालची एक संख्या. या ठिकाणी 2 4 20, 5 3 34, 6 3. मग इथे खाली काय येईल? चला, विचार करा फटाफट आणि उत्तर मला कळवा. चला, तुमची वेळ सुरू झालेली आहे. लवकर लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप कमी वेळ असतो बरं का. चला, वेळ संपलेली आहे. आता आपण पाहूया आपल्या या प्रश्नाचे उत्तर काय आहे.
45. चला मग आता 45 हे उत्तर कसे आले याचे आपण एक्सप्लेनेशन पाहूया. प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी वेगळी ट्रिक असते बरं का मुलांनो, आणि त्यानुसार त्या ट्रिक्स आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आता 45 कसे आले पहा, हा आपला प्रश्न. इथे 2, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, या दोघांची बेरीज केली, उत्तर आहे 20, ते आहे खाली. तसेच 5चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 5 5 25 आणि 3चा 9, यांची बेरीज 34, ती आलेली आहे खाली. मग आपला जो प्रश्न आहे तो करूया. 6चा वर्ग 36 आणि 3चा वर्ग 9, यांची करा बेरीज 45. म्हणजेच आपले उत्तर काय आलेले आहे 45. चला आता ही पण एक नवीन ट्रिक तुम्हाला समजली बरं का. आपण आता पुढच्या गणिताकडे वळूया. काउंट द स्क्वेअर. बरे का मुलांनो, काउंट द स्क्वेअर किंवा काउंट द ट्रायंगल, काउंट द अँगल, अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये येतातच. आता या ठिकाणी किती चौकोन आहेत ते आपल्याला मोजायचे आहे. मोजताना घोळ करायचा नाही, अगदी शांततेने व्यवस्थित ते चौकोन तुम्हाला मोजायचे आहेत. चला मग तुमची वेळ सुरू झालेली आहे. लवकर लवकर विचार करा. आधी छोटे, मग मीडियम आकाराचे, मग मोठे, अशा पद्धतीने ते चौकोन मोजा. चला झाले का? उत्तर आले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला मग उत्तर काय आहे आपले? व्हेरी गुड. चला आता आपले उत्तर कसे आले हे आपण पाहूया. बघा आपली ही आकृती होती, ठीक आहे, आपला हा प्रश्न. आता यामध्ये सुरुवातीला अशा प्रकारचे चौकोन आपण घेतले तर किती होतात? 8. त्यानंतर अशा प्रकारचे चौकोन मोजा, हे झाले 10. त्यानंतर पुढची आकृती पहा, हे अशा प्रकारचे चौकोन तुम्ही घ्या. मग हे चौकोन किती होत आहे? 3 चौकोन झालेले आहेत, म्हणजे हे 3. आणि पुन्हा अशा पद्धतीचे हे चौकोन 3, म्हणजे एकूण आपले चौकोन किती झालेले आहेत? 24. जर उत्तर तुमचे आलेले असेल तर मला नावासहित कमेंट बॉक्समध्ये टाका. चला मग आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. फाइंड द नंबर ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला काहीतरी वेगळी ट्रिक पाहायची बरं का. या ठिकाणी बघा बरे, एका चौकोनामध्ये 4 नंबर दिलेले आहेत आणि इथे क्वेश्चन मार्क आहे. इथे कोणता नंबर येईल ते आपल्याला शोधायचे आहे. आता वेगळं काहीतरी असेल बरं का. मग चला लावा बरे आपले डोके. वेळ सुरू झालेली आहे तुमची. लवकर, वेळ संपत येत आहे. अगदी लवकरात लवकर उत्तर आपल्याला काढणे आवश्यक आहे, जर आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे असतील. चला मग उत्तर काय आलेले आहे? 5. जर तुमचे हेच उत्तर असेल तर अगदी बरोबर आहे. आता पाहूया बरे की 5 हे उत्तर कसे आले, याचे आपण एक्सप्लेनेशन पाहूया. या ठिकाणी 5 गुणिले 6, 5 सख 30. त्यानंतर 7 गुणिले 3, 7 त्रिक 21. मग इथे आपण 9 गुणिले 5 करूया. 9 5 45. इथे 4 आहेत, मग आपण इथे 5 लिहूया. म्हणजे आपले उत्तर आलेले आहे. अगदी बरोबर, अगदी छान. आणि लवकरात लवकर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आता मुलांनो, हे 2 प्रश्न तुम्हाला घरी अभ्यासण्यासाठी. आता या 2 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काढायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर आणि तुमचं नाव मला दोन्ही कळवायचे आहे. आणि या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आणि एक्सप्लेनेशन, त्याचे स्पष्टीकरण, उत्तर कसे आले हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.